तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर काहीच आज आहे, काल होळी होती आणि आज म्हणजे तर आज बघू. आणि आता आपण एक आपली चांगली सकाळ कोणाला तरी 10 रुपये देऊन करू खाऊ खाण्यासाठी. हां, माझा मित्र आहे ओम्या, इकडे ये ना, इकडून ये. तर काहीच आपल्याकडे आहे 10 रुपये. आजच ना, म्हणजे मी कधी पण त्यांना खाऊ खायला देतो जेव्हा माझ्याकडे सुट्ट्या असतील तेव्हा. इकडे तर काहीच आजची चांगली सकाळ. धर तुला खाऊ खा पैसे, आणि काळूला 5 रुपये दे. हां, आणि काय काय आणशील खाऊचा? हां, काळूला दे आणि तुला 5 रुपये घे. हां, जा. तर चला काही ज्या प्रकारे निघूया सकाळी जातात दुकानावर. सीझन असल्यामुळे आम्हाला पण सकाळीच जायला लागतं ना. चला भेटू दुकानावर. हां, तर मित्रांनो, आज आहे आपल्याकडे होळी. होळी होऊन गेली असताना तर आजपासून आमच्याकडे हे अशी मागायला राहते. पण होळी तर व्हायला नाही यार. तुम्ही जेवला? नाही. मग जेवल्यावर मागायचं राहतं ना. धर चल. अशा प्रकारे मग काहीच पोसत द्यायचं राहतं. म्हणजे दिवाळीच्या टायमाला ते पोलीस राहतात असा. दिला ना तुला दे. दिला ना दिलंस का नाही? हो काय? मला वाटलं सकाळीच गेलो तर सकाळी राहणार नाही का काय. सकाळी पण चला आता जाऊ दुकानावर डायरेक्ट. अजून तर असतील भरपूर जण भेटतील. तर मित्रांनो, आज आपल्याकडे आलेले छोटे छोटे बच्चे. म्हणजे आमच्याकडे सण असतो 5 दिवस. होळी झाल्यानंतर 5 दिवस मागायला जायचा दुकानावर. कुठं पण जायचा, कोणत्या पण गावात, काही नाही, रस्त्यावर अडवायचा किंवा असं मागायला जायचं. ते दुकानावर माझ्याकडे मागायला आलेले. तर काही त्यांना मी दिला 100 वाला थंडा कुठं ठेवला आहे का काय अजून. तर आज होळी. आज तुम्हाला कसं वाटलं? एकदम भारी आहे, मस्त ना. तर चला एक बार अजून नाचून दाखवा बरं. चला पब्लिकला पण काय बाद झाला 100 वाला थंडा फिटला. हां, थँक्यू. तर गाईज फायनली आता आपण आज दुकान लवकरच बंद केलेलं. ते बघा दुकान तर तिकडे बंद करायला घेतलं आहे त्यांनी. तर काय म्हणजे कारण होता की आज होळीचा सण आहे आणि हे बघा काहीच गर्दी नाही इथं. म्हणजे असं वाटतं काय असं, म्हणजे इथं काहीच, म्हणजे इथं असं वाटतं एवढी गर्दी रोज राहायची ना. आज काय शाला कुत्रा नाही इकडं, फक्त गाड्या दिसत आहेत 2-3. बाकी सगळा जो काही मार्केट होतं तो सकाळीच होतं. सगळी गर्दी सकाळीच होती. आता आज गर्दी का नाही तुम्हाला सांगतो. तर आज गर्दी ह्या म्हणजे आज सण ना, काल होळी होती. तर आज सगळ्यांच्या घरी म्हणजे इकडं आदिवासी आम्ही आहेत ना, तर सगळ्यांच्या इकडं आम्ही म्हणजे आदिवासी आहेत. तर जे आदिवासी लोक आहेत आम्ही, तर त्यांच्या घरी सगळ्यांच्या इथं काय होतं का होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सण असतो. सण म्हणजे देवाची पूजा वगैरे करतात. आधीपासून त्या रीत आहे म्हणजे ती. तर पूजा वगैरे सगळे करतात. त्याच्यानंतर मग पूजा करून झाला का कोंबडा वगैरे कापणार आणि तीच भाजी खाणार. मग कसं आपलं नॉनव्हेजचं दुकान आहे ना, तर मग त्याच्यामुळे आज सगळ्यांच्या एकूण एक घरी चिकन असणार. त्यामुळे मग बाहेर कोणी जेवायला जात नाही, सगळेजण घरीच जेवतात. काही जे होते म्हणजे बाहेर गेलेले तिकडून मग ते फक्त आलेले. पण मग आता गर्दी काहीच नाही, त्याच्यामुळे आम्ही पण आज दुकान लवकर बंद करतो आणि आम्ही पण आता जातो घरी. सांग मला सांग मदर काय तुमचे काय नाही अजून नको काय आठवून काय नको. अरुणाचे सांगू काय? सांग चल. तिनेच कॅमेरा धरला आहे. सगळ्यांची जवळ सांग. जेवण तर सगळ्याचे सांग केलं तर कसं सांगत देऊ. भाजी बिजी सांगून देऊन दिला तर सांगून जेवण सांगून दिला होतं सांग. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा, असं नाही स्वागत तर कधीच झालं तुमचं सकाळीच.
अजून आम्ही जव्हारला आलो कारण की अजून मी निशांतकडे पाहुणे चाललो आहे. आज होळीचा सण होता ना. आला होळीचा सण लई भारी चल नाच घ्या. मामू क्या बोलता मेरे भाई? काय रे काय सांगू चुकी आहे ती एक नंबर. आयला रे चल जायला टाइम होईल ना घरी. अरे या व्हिडिओ चालू आहे इकडे काही नको सांगायचं. तर चला गाईच आता मस्त अशा प्रकारे आहे जव्हारचा गार्डन आणि हा आहे बॅकग्राऊंड. वाव सो ब्युटिफुल बॅकग्राऊंड गाईज. चला आता निघू घरी. अजून किराणा पण बाहेर घातला का घरी. तर मित्रांनो आज ना आम्ही निशांतच्या घरी आलेलो आहे बघा. निशांत तर आम्ही आज माझ्यासाठी स्पेशल मला तांदळाची भाकरी आवडते ना ते बघा तांदळाची भाकरी बनवलेली आहे. हे बघा एवढ्या भाकरी आणि हे चिकन दिलेलं आहे. आता काही नाही मी भरून खाणार. आणि निशांतच्या ताईची मुलगी म्हणजे निशांतची ताई म्हणजे माझी पण ताईच बरोबर ना त्यांच्या ताईची मुलगी आहे. काय करते ती भाकर खाते? हां नको खाव घे दर ये ना इथं बस ना. अरे ये ना ये इथे बस खाऊ सोबतच ये वरती बस चढव ना तिला. मित्रांनो लहान पोरांचे माहीत ना कशी नाटकं करतात. खायचं राहतं तरी पण मस्तपैकी मुळात. तर चला आता मस्तपैकी खाऊ आणि मग बोलू. इकडे कसा पुष्पा पिक्चर पण राहिला आहे ना. आम्हाला पुष्पा पिक्चर आता मला संपवायचा आहे एवढा बघून आज. चला मग भेटू हां.